सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. आपण लॉ ऑफ अट्रॅक्शनचे खूप सारे रेमेडी, खूप सारे व्हिडिओ मी तुमच्याशी शेअर करते आणि तुम्ही त्याचा पुरेपूर फायदा घेत असाल अशी अपेक्षा तुमच्याकडून ठेवते. आता आपल्याला जर का आपल्या मनातली अगदी कुठलीही इच्छा असू द्या, लहान मोठी, तुमचा विश्वास असेल तर तुम्ही नक्कीच ह्या व्हिडिओचा फायदा करून घ्याल आणि ज्यांना कोणाला हवा असेल त्यांना व्हिडिओ व्हॉट्सअपला जाऊन नक्कीच शेअर करा. बघा, आजचा जो मी उपाय सांगते, ही जी रेमेडी सांगते, खूप नवीन नवीन रेमेडीज मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. खूप सारी मेहनत असते. फक्त तुम्ही ज्या वेळेला व्हिडिओ पाहता त्यावेळेला नक्की शेअर करा आणि त्याचबरोबर लाईकसुद्धा सबस्क्राईब करा. ह्या सर्व अ, हे सर्व करत असताना तुम्हाला कुठल्याही प्रकारचे पैसे लागत नाही. आता आपल्याला रात्री झोपताना 11 वेळेला एक मंत्र म्हणायचा आहे. आपण हिंदू आहोत आणि हिंदू संस्कृतीत खूप सारे स्तोत्र, मंत्र सकाळपासून रात्रीपर्यंत आपल्या घरात काही वेळेला आपण कुठल्याही वेळेला आपल्याला एखादा मंत्र आवडत असेल तर आपण म्हणत असतो किंवा सकाळ संध्याकाळ आपल्या देवघराच्या समोर देवांची पूजा करत असताना आपण स्तोत्र मंत्रांचा वापर करत असतो. अतिशय प्रभावशाली असतात. त्याचप्रमाणे आपल्या जीवनात बरेच काही बदल ह्या स्तोत्र मंत्रामुळे घडून येताना आपल्याला दिसत असतात. त्यातलाच हा एक मंत्र जो आपल्या आपल्या मनातल्या इच्छा नक्कीच पूर्ण करून देणार आहे. लॉ ऑफ अट्रॅक्शनची ही जी रेमेडी आहे ही अतिशय पॉवरफुल आहे. 100% नाही तर 1000% तुम्हाला ह्याचं प्रभावी फळ मिळून येताना दिसेल. आता 11च वेळेला हा तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे. तत्पूर्वी तुम्हाला काय करायचं आहे पहा. 11 वाजून 11 मिनिटे हा जो टाईम आहे हा परफेक्ट टाईम आहे ह्या रेमेडीसाठी. त्यामुळे सकाळचे 11 वाजून 11 मिनिटे असू द्या किंवा रात्रीचे 11 वाजून 11 मिनिटे असू द्या, तुम्हाला आठवण नसेल राहत तर तुम्ही नक्कीच ह्याच्या एक एक 2-3 मिनिटे आधी अलाराम लावा आणि त्यानंतर ह्या रेमेडीची तुम्ही सुरुवात करू शकता. 2-3 मिनिटे आधी तुम्ही लावा, कारण तुम्ही जर कोणाशी गप्पा गोष्टी मारत असाल किंवा कुठे बिझी असाल तर 1-2 मिनिटात तुम्ही फ्री होऊ शकतात ही रेमेडी करण्यासाठी. एका पेपरवर तुम्हाला तुमची इच्छा लिहायची आहे, जी 11 वाजून 11 मिनिटाच्या आत अगदी कोऱ्या कागदावर तुम्हाला एक इच्छा लिहायची आहे, जी हिरव्या रंगाच्या इंकने अशा पेनाने लिहायची आहे. तुमची इच्छा कुठली आहे ही तुम्हाला पॉझिटिव्ह लिहायची आहे. मग ती इच्छा कुठलीही असू शकते. मी कुठलीच इच्छा इकडे म्हणून दाखवणार नाही. तुमची जी पण कुठली इच्छा आहे तुम्ही एकदा ती इच्छा लिहायची आणि त्यानंतर त्या इच्छेखाली तुम्हाला 11 वेळेला जो मी मंत्र म्हणते तो मंत्र म्हणायचा आहे. मंत्र एकदम व्यवस्थित लिहा किंवा ऐका आणि त्यानंतर हा मंत्र तुमच्या त्या इच्छा लिहिलेल्या पेपरच्या खाली तुम्हाला, म्हणजे इच्छेच्या खाली पेपरवर लिहिलेल्या इच्छेच्या खालीच तुम्हाला 11 वेळेला हा मंत्र म्हणायचा आहे. ओम अंतिरक्षाय नमः. 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 हा मंत्र अगदी मी व्यवस्थितपणे म्हणून दाखवलेला आहे. हा मंत्र तुम्हाला 11 वेळेला म्हणायचा आहे. त्यानंतर व्हिज्युअलाइज करायची आहे जी तुम्ही इच्छा लिहिलेली आहे. त्यानंतर हा जो पेपर आहे हा सरळ पकडायचा आणि आपल्या स्वतःच्या दिशेने हा पेपर रोल करायचा आहे, गुंडाळायचा आहे. त्यानंतर काय करायचं, रात्री झोपताना हा जो पेपर आहे हा आपल्या उशीखाली ठेवायचे आहे आणि त्यानंतर रोज तुम्हाला सकाळी जर तुम्ही ही इच्छा लिहिली असेल तर रोज सकाळीच 11 वाजून 11 मिनिटात करा किंवा रात्री जर 11 वाजून 11 मिनिटात केला असेल तर रात्रीच रोज 11 वाजून 11 मिनिटात हा उपाय तुम्ही करू शकता. वेळ ही फिक्स ठेवा, सकाळची किंवा रात्रीची. आणि त्यानंतर हा उपाय रोज, म्हणजे ही जी रेमेडी आहे ही रोज पेपरवर तुम्हाला करायची आहे. रोज तुम्हाला ती जी रेमेडी लिहिलेला पेपर आहे तो उशीखाली ठेवायचा आहे. असा तुम्हाला उपाय 11 दिवस करायचा आहे. ह्या 11 दिवसाच्या आत तुम्ही जी काही इच्छा लिहिले, जी काही तुम्ही इच्छा व्हिज्युअलाइज केले, ती इच्छा नक्कीच पूर्ण होताना तुम्हाला दिसेल. जरी इच्छा 11 दिवसाच्या आत पूर्ण झाली तरी पण तुम्हाला हा उपाय कंटिन्यू 11 दिवस करायचा आहे. 11 दिवस झाले की ह्या ज्या सर्व तुम्ही हे जे सर्व पेपर छोट्या छोट्या ज्या चिठ्ठ्या तयार केलेल्या आहेत ह्या तयार केलेल्या आपल्या हातात घ्यायच्या आणि एखाद्या झाडाखाली सोडून द्यायच्या
किंवा ह्या सर्व कागदांची कागद एकत्र करायचे एखाद्या मातीच्या भांड्यात आणि ते पेटवायचे आणि ह्याची जी राख आहे ही ब्रह्मांडात होकारार्थी इच्छा म्हणत तुम्हाला फुंकून टाकायची आहे. आजची रेमेडी तुम्हाला व्यवस्थित कळली असेल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब मात्र जरूर करा. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.